रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. दादा आता अर्णवला कॉल करून सांगू लागतो की मी त्याला शोधायचा प्रयत्न करतोय, पण अजून तरी तो काही भेटलेला नाही. त्यामुळे आता अर्णवही म्हणतो की ठीक आहे, मला लवकरात लवकर कॉल करून सांगा कधीपर्यंत तो भेटेल ते. दुसरीकडे आता ईश्वरीने अंजलीसाठी ताट वाढवून ठेवलेलं असतं आणि ती तिला जेवायला देत असते. जेवायला देत असतानाच इथे मात्र ईश्वरी सांगत असते की पटकन जेवून घ्या. पण इथे मात्र आता अंजली म्हणत असते की तुझी ही नाटकं बंद कर, कारण मगाशी तर मला काही न देण्यासाठी तू तयारीत होती आणि आता जेवण घेऊन माझ्यासमोर नाटक करते का? नकोय मला हे जेवण, आणि तुझ्या हातचं तर नकोच नको. पण ईश्वरी तिला रिक्वेस्ट करते आणि म्हणत असते की ताई, तुम्ही असं करू नका. हा सगळा राग जीवनावर का काढताय? तुम्हाला कळतंय का हे सगळं असं करून काय होणार आहे ते? असं करू नका. तुम्हाला तर माहिती आहे ना की हे सगळं करून काहीच साध्य होणार नाही आहे. त्यापेक्षा मी तुम्हाला सांगते की तुम्ही ऐका माझं, तुम्ही इथेच थांबा. आणि हे बघा, मामीही आले आहेत ना, मामींनाही मी कॉल केला होता की तुम्हाला जेवणाचं ताट देण्यासाठी. पण इथे आता मामी जी आहे ती म्हणत असते की काय गं ईश्वरी, किती खोटं बोलते. असं बोलून ईश्वरीलाच आता मामी खोट्यात पाडू लागते. त्यावर ईश्वरी म्हणते की मामी, तुम्ही किती खोटं बोलताय. मी तुम्हाला सांगितलं होतं, कॉल केला होता. मग वल्लरी म्हणते की नाही, तू तर मला कॉल केलाच नव्हता. असं बोलून ती ईश्वरीला अंजलीच्या समोर खोटं पाडत असते. आता इकडे रियाने आता डायमंड रिंग आणलेली असते आणि ती डायमंड रिंग तिला आता ह्या सर्वेशला तिच्या द्यायची असते आणि ती रिंग त्याला देते. त्याच वेळेला ती म्हणते की ही बघ, ही डायमंड रिंग तुझ्यासाठी, खास करून तुझ्यासाठी. तुला ना मी कधीच सोडून जाणार नाही. तुझ्यासोबत कायम असंच राहावं असं मला वाटतं आणि आपण लवकरात लवकर लग्न करूया असं देखील आता तो तिला म्हणत असतो. मग आता त्याला काय डायमंड रिंग मिळाली म्हटल्यावर तो खूपच जास्त खुश असतो. तर दुसरीकडे आता ती म्हणते की आपण मस्त बाहेर फिरून येऊया, मी छान तयार होते. आणि असं बोलून ती तयारी करायला निघून जाते. जेव्हा ती तयारी करायला निघून जाते ना, तेव्हाच आता एका रिसेप्शनचा फोन आलेला असतो आणि तो आता म्हणत असतो की तुम्हाला भेटायला दादा म्हणून कोणीतरी आलेला आहे. जेव्हा आता राकेशला समजतं की दादा आलेला आहे इथपर्यंत मला शोधत, त्यामुळे तो आता विचार करतो की इथे थांबून आपल्याला उपयोग नाही आहे, आपल्याला इकडनं पळ काढावा लागेल. आणि त्यासाठी तो आता लवकरात लवकर तिकडनं पळ काढायचा विचार करतो. तर दुसरीकडे मात्र आता अंजली आणि त्याचसोबत इथे वल्लरी उभ्या असतात. त्यावर ईश्वरी म्हणते की मामी, तुम्ही किती खोटं बोलताय हो. मी तुम्हाला कॉल केला होता आणि सरळ तुम्ही म्हणताय की मी तुम्हाला कॉलच केला नव्हता म्हणून. असं का का म्हणताय असं खोटं? आणि हे सगळं खोटं बोलून काय साध्य होणार आहे का माझा मोबाईल? त्यावर आता लगेचच ती आरडाओरडा करू लागते. काही गरज नाही आहे मोबाईल वगैरे दाखवायची. बस झालं अगं, किती बडबड करशील. एक तर वर प्रॉपर्टीवरनं भांडणं, त्यात आता ही भांडणं. वल्लरी मुन्ना विषय बदली करण्याचा प्रयत्न करत असते, कारण वल्लरीला ना आता तिची चोरी पकडली जाईल याची भीती असते. पण अंजली मात्र आता म्हणत असते की बस झालं, पुरे झाला तुमची भांडणं, मला ना ऐकूनच घ्यायचं नाही आहे. खूप सहन करते मी आता. ईश्वरी म्हणते की ताई, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काम करा, हे घेऊन जा सगळं. तुम्हाला आरामाची गरज आहे, तुम्ही थोडा आराम करा आणि आधी जेवून घ्या आणि मग गोळ्या पण घ्यायच्या आहेत तुम्हाला. असं ईश्वरी एकदमच धाडस करत बोलत असते. अंजली बोलत असते की तुझ्याशी बोलायची इच्छाही नाही आहे, नको बोलूस माझ्यासोबत. असं आता ते डायरेक्टली बोलत असते. तर ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे, तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही आहे, मला बघायचं नाही आहे ना, तर मी तोंड फिरवून राहते. पण तुम्ही ना चेहऱ्यावर स्माईल आहे ना, तुम्ही अशाच राहिल्या ना का नाही आवडणार हो. त्या बाळसुद्धा चिडचिड करत असेल की किती माझी आई चिडचिड करते. पण एवढं सगळं ईश्वरी अंजलीला मस्का लावूनसुद्धा ना, तर ही अंजली ऐकायला म्हणून तयार नसते. सरळ ती सांगते की मला ना नाही बोलायचे तुम्हा लोकांशी, कोणाशीच. आणि असं बोलून ती आता जेवणासाठी निघून जाते. तर वल्लरी तिथेच उभी असते. तर वल्लरी हसत असते. पण ईश्वरीसुद्धा आता त्या वल्लरीची चांगलीच मस्ती जिरवते आणि ती म्हणत असते की तुम्ही बहुतेक ना वयस्कर होत चाललेला आहात, असं बोलून ती टोमणा मारत असते. त्यावर आता वल्लरी म्हणते की तू असं का बोललीस मला, मी वयस्कर होत चालली आहे म्हणून. मग बरोबर आहे ना, ते वयस्कर लोकांना कसं कधी दिसत नाही, कधी ऐकायला येत नाही, तशी तुमची अवस्था झाली. एवढा फोन करूनसुद्धा तुम्ही म्हणताय की मी कॉल केला नाही आहे. तुम्ही ना हे जे काही करताय ना, ते लक्षात ठेवा, एक दिवस तुमचाही येईल. तुमची जेव्हा अशी चोरी पकडली जाईल ना, तेव्हा बघा तोंडातनं शब्द फुटणार नाही आणि लवकरच तो दिवसही येईल, असं देखील आता ती म्हणत असते. जेव्हा आता हे सगळं ती बोलते ना, तेव्हा मात्र
तिची खरंच बोलती बंद झालेली असते. दुसरीकडे नम्रताला खूप जास्त टेन्शन असतं. तेवढ्यातच तिने आकाशला बोलवलेलं असतं. आकाश तिला म्हणत असतो की काय झालं आहे, एवढं पॅनिक का होते, एवढं टेन्शन कसलं आहे. त्याच वेळेला आता एवढं टेन्शन याच गोष्टीचं आहे की कधी एकदा हे सगळे क्लिअर होतील. प्रॉब्लेम काय झाला आहे सांगशील का. मग आता तिला काम तर करायचं आहे, ऑर्डर्स तर आलेल्या आहेत, पण आता तिच्याकडे सिलेंडरची कमी आहे. म्हणजेच आता जसं की सगळीकडे सिलेंडरची टंचाई दाखवलेली आहे, अगदीच इथेसुद्धा तसंच दाखवले, कारण तिचं हॉटेल आहे आणि सिलेंडर नाही आहे तिच्या हॉटेलमध्ये. आणि त्यामुळेच ना तिची खूप जास्त बोंबाबोंब होते. म्हणजे सकाळपासून ऑर्डर्स तर आले आहेत, पण ते ऑर्डर्स ती पूर्ण करू शकत नाही आहे. त्यामुळे तिला आता खूप जास्त टेन्शन आलेलं आहे. म्हणूनच ती आता विचार करते की काय करू. आणि तिने म्हणूनच आकाशला सांगितलेलं आहे. आकाशला म्हणते की या सगळ्यामध्ये कसं काय मॅनेज होणार आहे. खरं तर मला कर्ज पण फेडायचं आहे आणि मग जर मी ऑर्डरच घेतल्या नाही तर पैसे कुठून आणू. मला ना खूप जास्त टेन्शन आलं आहे, असं बोलून ती खूप जास्त रडत असते. जेव्हा आता नम्रता रडत असते ना, तेव्हा मात्र आता आकाश तिला सावरत असतो. आकाश तिला म्हणत असतो की ठीक आहे, नको काळजी करू, होतील प्रॉब्लेम सॉल्व, एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे, असं बोलून आता तो तिला शांत करायचा प्रयत्न करत असतो. जेव्हा आता तो तिला शांत करायचा प्रयत्न करतो तेव्हासुद्धा नम्रताच्या डोक्यामध्ये तेच विचार सतत सुरू असतात. नम्रता बोलत असते की तुम्ही म्हणताय ते सगळं ठीक आहे, पण ना कधी मला असं वाटतं की काय करू आणि काय नाही ते, त्यामुळेच ना खूप जास्त टेन्शन येतं, मला ना कळतच नाही आहे काय करावं. मग आता तिला मात्र तो कसाबसा सावरून घेत असतो. तिला म्हणत असतो काळजी करू नको, आपण काहीतरी ऑप्शन काढूया. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं वल्लरी ही आलेली असते आणि वल्लरी जेव्हा रूममध्ये येते तेव्हा मात्र आता इथे येऊन अंजलीला शांत करायचा प्रयत्न करत असते. अंजलीला म्हणत असते की अंजली नको त्रास करून घेऊस, नको स्वतःला हे करून घेऊस, कारण तुलाही चांगलंच माहिती आहे की नेमकं कसं आहे आणि काय आहे ते, कारण तू तर ओळखतेस ना की ह्या घरात काय चालतं ते. म्हणूनच मला असं वाटतं की नको इतका विचार करत बसू. आणि तुला असं वाटलं असेल की मगाशी प्रॉपर्टीच्या ह्याच्यावर ना मी तुझी बाजू घेतली नाही, पण खरंच ग बाळा तुझी बाजू घ्यायला काही हरकत नव्हती, पण तरीसुद्धा ना बघितलंच ना एवढे प्रॉब्लेम्स होते, कसं मी मॅनेज करणार होते, म्हणूनच मग मी शांत बसले, असंही आता ती म्हणत असते. मग तेव्हाच ना आता अंजली खूप जास्त रडत असते. वल्लरी तिला शांत करते आणि वल्लरी तिला म्हणत असते की नको त्रास करून घेऊस, मला कळतंय तुला त्रास होतोय तो, पण आता अंजली म्हणत असते की अशा वेळेला ना खरंच कळत नाही, आपल्या जवळची लोकंसुद्धा आपल्यापासून ना लांब निघून जातात आणि जेव्हा आपल्यापासून लांब निघून जातात ना तेव्हा आता असं वाटतं की काहीच नाही आहे आपलं राहिलेलं. आणि आता माझ्या बाबतीतही तसंच झालेलं आहे, असंही आता ती म्हणत असते आणि ती रडत असते. त्याच वेळेला वल्लरी तिला आधार देत असते. विनाकारण तिचे हे सगळे काही खेळ सुरू असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं वल्लरी जेव्हा हे सगळं काही बोलून तिला समजावत असते ना तेव्हा अंजली रडत असते, कारण अंजलीला एकटं वाटत असतं. वल्लरी आता ईश्वरीबद्दल सांगून अजूनच भडकवायचा प्रयत्न करत असते. अंजली मात्र आता चिडलेली असते, कारण तिला कळत असतं की ती आता एकटी बसलेली आहे, एकटी पडलेली आहे आणि त्यामुळेच ना आता ती ह्या सगळ्यातून बाहेर पडण्याचा विचार करत असते. दुसरीकडे ईश्वरी आता रूममध्ये आलेली असते आणि ईश्वरी सगळे कपडे वगैरे घडी करून ठेवत असते. तिचं लक्ष बरोबर अर्णवकडे असतं, तर अर्णव मात्र आता ईश्वरीकडेच बघत असतो आणि त्याच वेळेला आता ईश्वरी जी आहे ती मात्र अर्णवकडे बघून हसत असते. तर अर्णवेना मुद्दामून ईश्वरी बघते म्हणून एक करून फाईल्स हातात घेत असतो. तो ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरीकडे बघत असतानाच त्याची नजर काही ईश्वरीवर ना हटत नसते आणि त्याच वेळेला आता इकडे ईश्वरी अर्णवची मजा घेतच म्हणत असते की काय चाललंय तुमचं, हे काय तुम्ही फाईल तर उलटी धरली आहे. त्यावर अर्णव म्हणतो माहिती आहे मला, मी पानं मोजत होतो, असं काहीसं कारण तो तिला देतो. ईश्वरी म्हणते अच्छा असं का. मग त्यावर अर्णव ईश्वरीला म्हणतो की काय चाललंय तुझं, मगाचपासून मी बघतोय तू सतत हसतेस, त्याचं कारण काही आहे मला कळेल का. त्यावर इथे अर्णवला ईश्वरी सांगत असते की काहीच नाही मी सहज हसत होते, असंही आता ईश्वरी अर्णवला सांगू लागते. तो म्हणतो की मला कळतं आहे तू मुद्दामून माझ्याकडे बघून हसतेस, तर त्यावर ईश्वरी काही कबूल करायला तयार नसते. ईश्वरी काही कबूल होत नसते. मग आता अर्णवही म्हणत असतो की मला कळतं आहे हे सगळं काही मुद्दामून चालले. मग आता ईश्वरी जाऊन मानते. मग ईश्वरी म्हणते की हो मी हसत होते, काय झालं मग काय करू मला खरंच कळत नाही, मला हसायला येतं आहे, माझं हसणं पण थांबत नाही आहे, असं काहीसं ती आता म्हणू लागते. जेव्हा हे सगळं काही ती बोलते ना तेव्हा मात्र आता अर्णवची नजर मात्र ईश्वरीवर
ईश्वरीवरनं हटत नसते. ईश्वरी म्हणते, चलो मान गए, हम हंस रहे हैं, पर मला हसू थोडं रोखताही येत नाही आहे. तुमच्याकडे बघूनच मला हसू येते, असं देखील ती आता अर्णवला बोलत असते. मग आता अर्णव लगेच जागेवरनं उठतो आणि ईश्वरीकडे जाऊन उभा राहतो. ईश्वरीच्या इथे जाऊन तो उभा राहतो तर ईश्वरीच्या ओठांवर तो आपला हात ठेवतो, जेणेकरून ईश्वरी हसूही नये आणि काहीच करू नये. आता तो ईश्वरीमध्ये एकदमच मंत्रमुग्ध झालेला असतो. त्याची आता ईश्वरीवरनं नजरच हटत नसते. कंटिन्यू तो ईश्वरीकडे पाहत असतो. त्याला आता कळत नसते की त्याला काय होते, पण तो आता खूपच जास्त रोमॅन्टिक होत असतो. दुसरीकडे मात्र आता अर्णवचा फोन वाजत असतो. तर ईश्वरी म्हणते की फोन वाजतोय. त्यावर अर्णव म्हणतो, मग उचल ना. मग ईश्वरी म्हणते की अहो तुमचा वाजतोय. त्याबरोबर अर्णव लगेच शुद्धीवर येतो आणि अर्णव लगेच फोन रिसीव्ह करतो. तर त्या दादाचा कॉल आलेला असतो. तो दादा अर्णवला सांगत असतो की मला माहिती आहे की मी पोचलो आहे इथे गोव्याला, मला आता त्याच्याबद्दलची माहिती मिळाली आहे, पण तो ना मी जेव्हा कळलं इथे आलोय तेव्हा तिकडनं निसटला आहे. मग तो गोव्याला काय करतोय, गोव्याला ना तो एका मुलीसोबत एन्जॉय करायला इथे आलेला आहे. ही गोष्ट तर आता कळलेली असते. ही जेव्हा गोष्ट आता कळते ना तेव्हा मात्र आता काय करायचं आहे, त्याला पळू द्यायचं आहे का काय, जाऊ दे, पळून जाऊ दे त्याला, तो मला माहिती आहे जाऊन जाऊन कुठे जाणार आहे, असं देखील आता अर्णव बोलत असतो. अर्णव त्यानंतर फोन ठेवतो. ईश्वरी विचारते की काय झालं. त्यावर अर्णव सांगतो की काही नाही, राकेश सापडला आहे, राकेश गोव्यात आहे. गोव्यात? हो, तो एका मुलीसोबत एन्जॉय करतोय गोव्यामध्ये. ही गोष्ट आता ईश्वरीला सुद्धा कळते. आता अर्णव म्हणतो की आता सगळं काही आपल्या मर्जीनुसार होणार. म्हणजे अर्णव आहे ना पूर्ण तयारीनिशी असतो. त्यांनी प्लॅनिंग केलेलं असतं की या राकेशला आपल्या जाळ्यामध्ये ओढण्यासाठी, फसवण्यासाठी. दुसरीकडे मात्र आता नम्रता टेन्शनमध्ये असते. काही सोल्युशन भेटते का याचाच विचार त्यांचा सुरू असतो, पण यांचं अजून सोल्युशन काही झालेलं नसतं. पण तेवढ्यातच ना तिथे आता आकाश येतो आणि आकाश म्हणत असतो की मी एक सोल्युशन काढलेलं आहे, तू काळजी करू नको. तेवढ्यातच एका माणसाला सुद्धा बोलवलेलं असतं, कारण इंडक्शनचं सेटिंग करण्यासाठी त्या मुलाने ना इंडक्शन आणलेला असतो. तर इकडे मात्र आता नम्रता म्हणत असते की काय चाललं आहे सर, मला समजेल का. त्यावर आता तो नम्रताला सांगत असतो की आपल्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन मिळालेलं आहे. म्हणजे काय, म्हणजे मी इंडक्शन आणलेलं आहे, मग इंडक्शन यूज करशील ना तर आता तुझं काम एका फटक्यात होईल. म्हणजे तू काळजी करू नको, तुला ऑर्डर्स घेता येतील, असंही आता तो नम्रताला बोलतो. पण तरीसुद्धा नम्रताच्या डोक्याला टेन्शन असतं. इंडक्शन वापरायचं म्हणजे बिल जास्त येणार याचा विचार ती करत असते. म्हणूनच ती आता म्हणते की नाही, इंडक्शन घेतलं तरी कसं सगळं मॅनेज होणार आहे. त्यामुळे आता ती थोडं टेन्शनमध्ये असते. पण आता तिला आकाश जो आहे तो व्यवस्थित समजवतो आणि आकाश म्हणतो की नकोस तू टेन्शन घेऊ एवढं. म्हणजे बघ, मी तुला सांगतोय व्यवस्थित, जर तुला असं वाटत असेल की तुला खूप जास्त खर्च होणार आहे इंडक्शन वापरून, तर तसं नाही आहे. बघ, इंडक्शन वापरल्यामुळे तुझं जे क्लाउड किचन आहे ते रोज चालू राहील. बाकी हॉटेल्स जे आहेत ते असे शक्यतो बंदच आहेत. मग तुला उलट जास्तीच्या ऑर्डर भेटतील आणि तुला उलट सगळं काही तुझ्या बाजूने खेचून घेता येईल. म्हणजे बाजूचे जे हॉटेल्स आहेत त्यांच्याकडे काही गोष्टी मिळत नाही आहेत. मग तू जर त्या गोष्टी अवेलेबल केल्यास तर तुझं त्यामध्ये प्रॉफिटच आहे ना. अशी भन्नाट अशी आयडिया ना आकाश आता इकडे असणाऱ्या नम्रताला देतो. नम्रता जेव्हा हे सगळं ऐकते तेव्हा मात्र तीसुद्धा खुश होते. ती म्हणते, आमच्या जिजूंना तर दिमाग आहेच, पण तुमचं दिमागसुद्धा लाजवाब आहे, असंही आता बोलून आकाशचं ती कौतुक करत असते. आकाशलाही खूप जास्त हसू येतं. आकाश म्हणतो, मग शेवटी कुणासाठी करतोय, सगळं तुझ्यासाठीच ना, नको काळजी करू, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील, असंही आता आकाश तिला बोलून समजावतो. दुसरीकडे आता रिया छान तयार वगैरे होऊन बाहेर आलेली असते, कारण तिला आता त्या राकेशसोबत बाहेर फिरायला जायचं असतं, मस्त एन्जॉय करायचं असतं. आणि तेव्हा ती बाहेर येऊन सर्वेश करून ओरडत असते, पण तिला सर्वेश तिचा कुठेही दिसत नाही. मग तिच्या मोबाईलवर एक मेसेज येतो आणि तेव्हा, माय डिअर डार्लिंग, सॉरी पण मला असं वाटतंय आपण खूप जास्त घाई करतोय, त्याला आता सध्या तरी लग्न करायचं नसतं आणि म्हणूनच तो तिकडनं पळ काढतो. पण तिथेही दादा आलेला असतो, त्याला पैसे द्यायचे नसतात, सगळ्याला कसं सामोरं जायचं ह्याचं टेन्शन आलेलं असतं आणि याचसाठी तिकडनं राकेश निघून गेलेला असतो. पण राकेशचा हा मेसेज वाचून ना खूपच जास्त राग आहे ना इकडे असणाऱ्या या रियाला आलेला असतो. रिया म्हणते की व्हॉट नॉनसेन्स, म्हणजे तू आता मला सोडून गेलायस, तुझी इतकी हिंमत की तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही आहे, सरळ सरळ मला मेसेज करून तू निघून जातोयस, असंही आता ती म्हणत असते. जेव्हा हे सगळं ती करत असते ना तेव्हा तिची खूप जास्त चिडचिड होत असते. अक्षरशः तिने डोक्याला हात लावून घेतलेला असतो. तिला समजत नसतं की काय करावं ते.
इकडे मात्र आता तो इकडनं पळून गेला असला ना तरीसुद्धा आम्ही त्याला सोडणार नाही आहोत. नाही उलट त्याला ढिलं सोडा, बघतो मी काय करायचं ते. तुम्ही ढिलं सोडलात ना तर आता प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, असं देखील अर्णव दादाला म्हणतो. कारण अर्णवला माहिती असतं की जरी तिकडला तो निघाला तरी कोणत्या बियात येणार आहे, इकडेच राजश्रीकेंच्याच घरात तो राकेश येऊन बसणार आहे. म्हणूनच आता अर्णवसुद्धा पुढचं प्लॅनिंग करायला सुरुवात करतो. अर्णवला माहिती असतं की हा राकेशचा नागोबा जो आहे ना तो बरोबर याच बियात येऊन फसणार आहे. म्हणूनच अर्णव प्रयत्न करत असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की राकेश तर निघालेला असतो, पण राकेशनं निघताना काही रियाचे दागिने वगैरे घेतलेले असतात. का तर त्याला आता ते पैसे वगैरे जमा करायचे असतात आणि त्यासाठी त्याची धडपड सुरू असते. त्याने आता हे सगळं काही केलेलं असतं मॅनेज आणि तेवढ्यातच तो जात असतो. पण समोरून त्याला दादाची गाडी दिसते, त्याबरोबर ते दागिने त्याच्या हातात असतात ना तो तिथेच फेकतो बाजूला असलेल्या त्या कबाडखान्यामध्ये. आणि तेव्हाच ना तिथे आता दादा येऊन त्याची कॉलर वगैरे धरतो. दादा त्याला म्हणत असतो की तुझी इतकी हिंमत, आम्हाला न सांगता इथे गोव्याला येऊन बसलायस, मुद्दामून तू अडकलायस ना इथे, कारण तुला मला पैसे द्यायचे नाही आहेत. तू जर पैसे नाही दिलीस ना तर बघ आता तुला कसं संपवून टाकतो ते. मग आता दादाने अक्षरशः पिस्तूल बाहेर काढलेला असतो, त्याच्या कानफाटात सगळीकडे वाजवतो तो. कारण त्याला ना दादाला राग आलेला असतो, कारण हा जो माणूस आहे ना तो वारंवार खोटं बोलत असतो, पैसे द्यायचे नाही आहेत म्हणून तो सतत आता खोटं बोलत आलेला असतो. पण त्याच वेळेला तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला पैसे हवे आहेत ना तर मी तुमचे पैसे देतो, पण तुम्ही मला मारू नका. मी तुम्हाला सांगतोय ना उद्या दुपारपर्यंत तुमच्या पैशांचा बंदोबस्त मी करतो, असं देखील आता इकडे असणारा राकेश बोलत असतो. राकेश जेव्हा हे म्हणतो तेव्हा दादा म्हणतो की ठीक आहे, तुला उद्याच्या दुपारपर्यंतची मुदत देतो. उद्या जर दुपारपर्यंत माझं काम नाही झालं ना तर लक्षात ठेव काय करीन ते, मला सगळं काम झालेलं पाहिजे आहे, असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता दादा इकडे त्याला धमकावतो आणि निघून जातो. जसं दादा तिकडनं निघून जातो ना तसं राकेश तिथे फेकलेले दागिने पुन्हा एकदा हातात घेतो आणि म्हणत असतो की बरं झालं निदान हे तरी ह्याच्या हाताला लागले नाही तर हे दागिनेसुद्धा हाताला लागले असते ना तर सगळंच माझ्या हातून निसटून गेलं असतं, असाही आता विचार सुरू असतो. दुसरीकडे आता इकडे ईश्वरी जी आहे ती अंजलीला गोळ्या देत असते, पण अंजलीला ईश्वरीकडनं काही देखील खायचं नसतं आणि त्यामुळे ती आता गोळ्या वगैरे खायला नकार देते. ती सरळ सांगत असते की मला नको आहे. आणि तेव्हाच ना तिथे आता आजी आलेली असते आणि आजीच्या पायापाशी त्या गोळ्यांचं पॅकेट पडलेलं असतं. आजी म्हणत असते की हे सगळं काय आहे, तर आजीला इथे मात्र ईश्वरी समजावत असते की बघा ना मी खरं तर ना अंजलीताईंना गोळ्या देत होते, अंजलीताई गोळ्या खायला तयार नाहीत माझ्या हातून, म्हणूनच मी त्यांना म्हटलं की मी थांबा तुम्हाला देते, तुम्ही नाही खाणार, पण तरीसुद्धा ते ऐकत नाही आहेत. त्यावर आता आजी बरं झालं तू आलीस, हिला आता माझी काळजी वाटते असंही नाटक करते. मला माहिती आहे ना हिला माझ्याबद्दल ना काहीच वाटत नाही, हिला जर एवढीच काळजी वाटली असती ना तर हिने प्रॉपर्टी ना अशीच माझ्या नावावर करून टाकली असती, त्यामध्ये हिने व्यत्यय आणले नसते, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा हे सगळं काही अंजली बोलत असते ना तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी आजीकडे बघत असते आणि ईश्वरी आजीकडे बघत असतानाच आजी म्हणत असते की काय प्रॉपर्टीचे हिस्से, हो आजी तुम्ही नव्हता तेव्हा अंजलीताईंनी प्रॉपर्टीचा हिस्सा मागितला होता, पण इथे अंजली म्हणते की तू मला काही घेऊ दिलंस का, तेव्हाच मला कळलं की तू कशी आहेस ते, तुझा या प्रॉपर्टीवर डोळा आहे. आणि हे सगळं काही आता अंजली ईश्वरीला टोमणे मारतच बोलत असते. जेव्हा अंजली ईश्वरीला हे सगळं काही बोलते ना मात्र आजीला राग येतो. आजी म्हणत असते की तू काय म्हणतेस, कारण अंजली डायरेक्ट ईश्वरीवर आरोप करत असते, कारण हिचा पैशांवर डोळा आहे हे सगळं काही. पण या सगळ्या पाच्यामध्ये ना आजी अंजलीचीच बाजू घेते. आजी म्हणत असते की उगाच आहे ना काहीसुद्धा बोलू नकोस, ती असं नाही आहे, ती किती चांगली आहे ना मला माहिती आहे, तू उगाच तिच्यावर आरोप करू नकोस, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, असं बोलून आजीही आता ईश्वरीचीच बाजू घेत असते. आजी जेव्हा ईश्वरीची बाजू घेते ना तेव्हा या सगळ्या गोष्टींचा राग ना अंजलीला येतो. अंजली म्हणत असते की आजी मला तरी तुझ्याकडनं अपेक्षा होती, पण तू सुद्धा तशीच ग आजीस, म्हणजे तू माझी आजी राहिलेलीच नाही आहेस वाटतं. आता ह्या ईश्वरीचंच कान भरले आहे आणि ईश्वरीमुळेच तू सगळीजणं माझ्याबरोबर वाईट झाले आहेत, असंही आता अंजली म्हणत असते. पण आता तिला शांत करण्याचं काम ना आजी करत असतात आणि आजी म्हणत असतात की नको इतकं हायपर होऊस, नको हे करूस, ऐकतेस का माझं. पण आता अंजली ऐकायला तयार नसते. अंजली म्हणते ते म्हणतात नाही का, जर आपली आई नसेल तर आपल्या
माहेराला कोणी नसतं. अगदी माझं तसंच झालेलं आहे. आई नाही आहे ना म्हणून माझं कोणी ऐकून घेत नाही आहे, असंही आता इकडे ती म्हणत असते. आणि त्यानंतर आता ती रागारागाने निघून चाललेली असते. पण आता ईश्वरी तिला अडवत असते आणि ईश्वरी म्हणत असते की ताई, तुम्हाला मी कुठेही जाऊ देणार नाही आहे, कुठेही जाऊ द्यायचं नाही आहे, तुम्ही इथेच थांबा. पण आता ह्या वेळेलासुद्धा तू मला अडवत बसणार आहेस का? मला सोड गं, मला जाऊ दे. मला ना खरंच ना या सगळ्याचा खूप जास्त कंटाळा आलेला आहे. तू हे जे काही करतेस ना ते मला नकोसं झालेलं आहे. बस आता हे सगळं थांबव, असंही आता बोललं जातं. आणि तेव्हाच तिला थांबवायचा प्रयत्न केला जातो. पण तरीसुद्धा अंजली म्हणत असते की आता मला राग काढायचा की नाही हे सुद्धा मला तुझ्याच मर्जीने ठरवावं लागणार आहे का? काय चाललंय काय हे नेमकं? मला ना खरंच ना ह्या सगळ्याचा वैताग आला आहे. कुठेतरी हे थांबायला हवं ना, पण हे कुठेच थांबत नाही आहे. मग आता ईश्वरी म्हणत असते की सॉरी, माझं चुकतं आहे असं मला कळतं आहे, पण प्लीज मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, तुम्ही घरीच थांबा. आणि तुम्हाला कळतं आहे का, तुम्ही दोन जीवांच्या तुमचं बाळ काय विचार करत असेल? माझी आई किती चिडचिड करते आणि किती बडबड करते, जरा शांत बसा ना अंजलीताई, यांनी सगळ्यांनी तुम्हाला त्रास होणार आहे, असंही ईश्वरी आता अंजलीला सांगून समजावत असते. अंजली म्हणत असते की आता मला राग आल्यावर सुद्धा मी कसं मॅनेज करायचं हे तू मला शिकवणार आहेस का? तू हो बाजूला, मला निदान इथे तरी बसू दे. मग आता अंजलीला ईश्वरी म्हणते की ठीक आहे, बसा इथे. मग आता मी इथेच आहे तुमच्यावर लक्ष देऊन, जराही बाहेर जायचं नाही, ईश्वरी सांगत असते. ईश्वरी जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे अंजली बसून असते. त्यानंतर आजीला हे सगळं बघून खूप जास्त त्रास होत असतो. आजी विचार करते की हे सगळं काय झालं, त्याचं नव्हतं झालं, एवढं सगळं व्हायला नको होतं, असाच विचार आजी करत असते. मग आता आजीला इथे सावरायला ईश्वरी असते आणि ईश्वरी आजीला म्हणते की आजी नका त्रास करून घेऊ तुम्ही या सगळ्याचा, मला कळतं आहे तुम्हाला या सगळ्याचा त्रास होतो आहे, पण तुम्ही इथे बसा. आणि त्यानंतर ईश्वरी आजींना पाणी वगैरे देते. तेवढ्यातच अर्णव तिथे आलेला असतो आणि अर्णव आजीला आल्यावर बघतो आणि आजीला म्हणत असतो की आजी काय झालं आहे? मग आजी म्हणत असते की काय व्हायचं राहिलं आहे, बरं झालं निदान ईश्वरी तरी या घरात आहे. जर ईश्वरी या घरात नसली असती ना तर या घराचे एव्हाना 2 तुकडे कधीच झाले असते, पण ह्या ईश्वरीमुळे हे सगळं काही वाचलेलं आहे. आता आजी बोलत असते. आजी जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता इथे असणारा अर्णव म्हणत असतो की हे सगळं ठीक आहे आजी, पण तू ओके तर आहेस ना? कशी ओके असणार आहे? घरी आल्यावर हे सगळं ऐकायला मिळालं आहे, काय राहिलं आहे का आता या घरामध्ये? खरंच ना कधी कधी असं वाटतं ना की सगळं सोडून निघून जावं, काहीच ऑप्शनच नाही उरलेला, असंही आता आजी बोलत असते. आजी जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो आजीला शांत करत असतो. तर आता अंजली बाहेर का बसली आहे हा प्रश्न अर्णव ईश्वरीला करू लागतो. त्यावर ईश्वरी आता अर्णवला सांगत असते की मगाशी मी त्यांना गोळ्या देत होती, त्याच्यानंतर ही भांडणं सुरू झाली, त्यांना माझ्या हातून काहीच नको आहे. मी त्यांना समजवत होते की माझ्यावर इतकी चिडचिड करू नका, मला माहिती आहे तुम्हाला माझ्यावर राग आला आहे, पण ह्या सगळ्याचा राग जीवनावर गोळ्यांवर काढू नका. पण ते ऐकतच नव्हते. तेवढ्यात आजी आल्या आणि आजीने त्यावेळेलासुद्धा माझी बाजू घेतली आणि त्यामुळे त्यांची खूप जास्त चिडचिड झाली. त्यामुळे त्या घर सोडून जात होत्या, पण त्यांना मी अडवले, त्यांना सांगितले तुम्ही कुठेही जायचं नाही. पण आता अर्णवला असं वाटत असतं की सगळं तू सांगितलं तर आहेस, तरीसुद्धा ताई घर सोडून गेली तर काय करायचं? पण ईश्वरी म्हणते की नाही, ताई घर सोडून जाणार नाही, यावर माझा पूर्ण विश्वास आहे, कारण मला माहिती आहे ना ताईने ना मला तसं सांगितलं आहे. मी बाहेरून लॉकसुद्धा लावलेला आहे, मेन गेटला कडी लावून घेतली. पण तेवढ्यातच ना हा राकेश आलेला असतो. राकेश येताना दबक्या पावलाने येतो, पण बाहेर अंजली बसलेली असते. तर राकेश आता अंजलीला भेटतो. अंजली जेव्हा राकेशला बघते तेव्हा ती खूप जास्त खुश होते आणि राकेशला म्हणत असते की बरं झालं तुम्ही आलात, मला आता तुम्ही इकडनं घेऊन चला, मला ना नको आहे, मला नाही राहायचं इथे. आणि असं बोलून ती आता चाईतल्या घरी जायचा पुन्हा हट्ट करते. त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो की काय झालं आहे? मग आता घरातली सगळी परिस्थिती राकेशला इथे अंजली समजावून सांगत असते. त्यावर राकेशला तर टेन्शन येतं की आता कुठे मी तिकडनं इकडे आलो आहे, तर इकडे वाचण्यासाठी, तर आता ही चाईतल्या रूममध्ये घेऊन जाते, काय बोलावं या बाईला. म्हणूनच तो आता अंजलीला समजावतो आणि अंजलीला म्हणत असतो की अंजली नको टेन्शन घेऊ, नको काळजी करू, सगळ्या काही गोष्टी नीट होतील आणि एवढी हायपर होऊ नकोस, त्याने तुला त्रास होऊ शकतो, असंही आता तो तिला बोलून समजावू लागतो. तेव्हा आता ती म्हणत असते मग मी करू काय, मला खरंच ना कळत नाही या सगळ्यामध्ये, म्हणूनच ना मला टेन्शन आलेलं आहे. मग आता इकडे राकेश तिला म्हणतो की एक काम कर, मी आता तुला बोलेन ना तसंच तू वागायचंस, ठीक आहे? म्हणजे मी फक्त बोलेन त्याच्यावर हो हो करायचं, असं देखील आता तो तिला बोलत असतो. आणि तीही आता म्हणत असते की ठीक आहे
चालेल तुम्ही बोलाल तसं. मग आता ते दोघंही जण आतमध्ये जात असतात. पण तोपर्यंत ना इकडे ईश्वरी, अर्णव, मामा आणि त्याचसोबत आजीने सुद्धा प्लॅनिंग केलेलं असतं. आजी आता पुढील भागामध्ये अर्णव ईश्वरीला सांगत असते की बघा गुढीपाडवा आहे तर गुढीपाडवा हा व्यवस्थित पार पडायला हवा, नंतर आपण सगळं काही बघूया कसं काय करायचं आहे ते, असं देखील आजींनी आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा हे सगळं काही बोलतात ना तेव्हा मात्र आता इथे असणारी ही ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे आपण करूया. आणि तेवढ्यातच ना अंजली बाहेर आलेली असते आणि अंजली जेव्हा बाहेर येते तेव्हा आता ती जोरजोरात ओरडू लागते की आजी आजी इकडे या. आणि तेव्हाच ना राकेश आलेला असतो आणि सगळेजणं बाहेर जाऊन बघतात तर आता तिथे राकेश असतो. आणि राकेशला बघूनच ना आता सगळेजणं एकमेकांकडे बघू लागतात, कारण बहुधा या सगळ्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे की राकेशला आता मुद्दामून त्याला आपल्या जाळ्यात अडकवायचा, त्याचा पर्दाफाश करायचा अंजलीच्या नकळतच. आणि म्हणूनच आता सगळीजणं राकेशकडे पाहू लागतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.